लक्ष द्या. टॉपिक काय आजचा? टुडेज टॉपिक इज पझल्स वर्ड प्रॉब्लेम्स इन इंटेलिजंट टेस्ट अँड एक्सरसाइज नंबर 8.1. ओके. Sangeeta is standing in the middle of row and she is at 8th place. Then how many girls are there in a row? आता जरा लक्ष द्या. ही संगीता आहे, ही मध्ये आहे बरोबरी 8 प्लेसला आहे. मग तिच्या बिफोर म्हणजे आधी किती असतील? 7 असतील, नंतर 7 असतील, म्हणजे 7 + 7 किती होणार? 14. आणि 14 + 1 15. इथे लिहिलं बघा, 7 आधी 7 नंतर 14 + 1 15 अँड देअरफॉर आन्सर इज 15. देन सेकंड क्वेश्चन, देअर आर 37 स्टुडंट्स इन अ रो. म्हणजे एका रोमध्ये 37 स्टुडंट्स आहेत. सनी इज इन द मिडल ऑफ द रो. सनी कुठे आहे? मिडलला आहे. देन व्हॉट इज हिज पोझिशन नंबर. ओके. नाव 37 स्टुडंट्स असतील आणि पोझिशन नंबर विचारला, त्याची ट्रिक काय बघा. युअर ट्रिक इज we have to add one in total number of students. Trick is इथे लिहून देतो, add 1. ओके. add 1 means +1. ओके. +1 and divided by 2, that is the middle number, is equals to middle number. Okay, is equals to middle number. This is the formula for find out middle number, middle position. What is that formula? Add 1 to total number of students divided by 2 is equals to middle number. By using this formula here, 37 plus 1 upon 2. 37 plus 1 is 38. Okay, 38 divided by 2. 2 1s are 2, 2 1s are 2, 2 9s are 18. And therefore your answer is 19. That is option number 1. Third one, in an exhibition 25 pictures of lion, horses or horse, camel and giraffe are exhibited in this order. In this order म्हणजे काय बघा जरा. lion is first position, horse is second, camel is at third position, giraffe is at fourth position. Okay, and 1 2 3 4 1 2 3 4 repeated again and again. Then which animal picture will come at 13th place. आता कसं करायचं बघा. 13 आहे ना, 13 डिवायडेड बाय 4 करायचं. 13 डिवायडेड बाय 4, 4 3s are 12. ओके, 4 3s are 12. रिमाइंडर इज 1. बघा काय करायचं, 13 डिवायडेड बाय 4 करायचं. रिमाइंडर किती राहतो? 1 राहतं की नाही. मग आता जेवढा रिमाइंडर राहील, जरा लक्ष द्या, जेवढा माझा फॉर्म्युला काय बघा, रिमाइंडर जेवढा राहील त्या नंबरचा ॲनिमल असणार. आता रिमाइंडर किती राहिला? 1. देअरफॉर फर्स्ट नंबरला कोणता आहे बघा? लायन. अँड देअरफॉर युअर आन्सर इज लायन. सपोज रिमाइंडर जर 2 राहिला असता तर आन्सर काय आलं असतं? सेकंड नंबरला कोण आहे? हॉर्स आहे, म्हणजे आन्सर थर्ड ऑप्शन आलं असतं. रिमाइंडर थर्ड आला असता, रिमाइंडर 3 असता तर कॅमल आलं असतं. रिमाइंडर 4 असता तर जिराफ आलं असतं. कळलं नक्की कसं? नाव नेक्स्ट वन, देअर आर 12 ट्रीज इन अ रो प्लांटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 meter इच. देन व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड लास्ट ट्री. आता जरा लक्ष द्या, फर्स्ट अँड लास्ट ट्रीमधलं डिफरन्स काढायचं असेल तर काय करायचं? असं असेल तर 12 ट्रीज इन अ रो प्लांटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 meter इच. 12 ट्रीज आहेत ना. मग आता 12 मधून काय करायचं बघा, फॉर्म्युला काय? नंबर ऑफ ट्रीज -1. काय करायचं? -1 नंबर ऑफ ट्रीज. बघा फॉर्म्युला, नंबर ऑफ ट्रीज -1. 12 - 1 इज 11. ओके, 11. आता डिस्टन्स किती आहे बघा एका ट्रीमधलं? 5 meter. मग 11 मल्टिप्लाय बाय 5 करायचं. इफ डिस्टन्स इज 6 meter, देन 11 मल्टिप्लाय बाय 6. If distance is 7 meter, then 11 multiplied by 7. Okay, now 11 5s are 55. Okay, 55 and that is meter. Okay, therefore your answer is 55 meter. असं आता हे एका साईडला होत्या रोडच्या. सपोज त्यांनी म्हटलं रोडच्या दोन्ही साईडला असेल, हां 2 sides ऑफ रोड असेल, 2 sides ऑफ रो असेल तर काय येणार? 55 मल्टिप्लाय बाय 2 करायचं. कळलं का? जर दोन्ही साईडला असतील ट्रीज तर 55 मल्टिप्लाय बाय 2. Okay, it is in a row, Arya is at 10th place from the beginning and 7 from the end. Okay, then how many students are there in a row. आता जरा लक्ष द्या, एक रो आहे
असा रो आहे समजा. याच्यामध्ये इथे आर्या आहे, ही आर्या, दिस इज युअर आर्या, शी इज हिअर. ओके, अँड शी इज ॲट 10 प्लेस फ्रॉम द बिगिनिंग. एक इज ॲट 10 प्लेस फ्रॉम द बिगिनिंग. ही आर्या 10 प्लेस म्हणजे इथे 10 प्लेसला आहे बिगिनिंगपासून. ओके, म्हणजे याच्या आधी किती असतील? बिफोर हिम शी हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? 9 स्टुडंट्स. हे 10thला आहे म्हणजे याच्या आधी 9 असले पाहिजेत 0पासून, किंवा इथे 1 to 9 असणार, बरोबर. बिगिनिंग अँड 7 फ्रॉम द एंड म्हणजे हा एंडपासून किती प्लेसला आहे? 7 प्लेसला आहे. म्हणजे हिची प्लेस इथे 7th आहे एंडपासून. म्हणजे या 7च्या आधी इकडे 7 नंतर इथे 6 प्लेस असणार, बरोबर. 6 स्टुडंट्स असणार. बघा ही 7th आहे फर्स्टपासून, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ही 7th आहे. म्हणजे हिच्या आधी किती असले पाहिजेत? 6 असले पाहिजेत. एवढं तर कळलं. मग आता काय विचारलं आहे? देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द रो. त्या रोमध्ये किती स्टुडंट्स आहेत? आता बघा, पहिले तिच्या आधी किती आहेत? 9. आफ्टर शी 6. आणि ही आर्या एक काउंट केली पाहिजे आपल्याला, म्हणजे 9 + 6 किती होतात? 15. ओके, प्लस आर्या दॅट इज 15 + 1 इज 16. अँड देअरफॉर देअर आर 16 स्टुडंट्स इन अ रो. कळलं का? परत एकदा बघा, आर्या हे 10व्या नंबरला आहे, मग तिच्या आधी 9 मुली असतील, बरोबर. इकडून आर्या 7व्या नंबरला आहे, तिच्या आधी 6 मुली असतील, किंवा मुलंगिका असतील ती, म्हणजे 9 + 6 15 + 1 16. नेक्स्ट इज इन अ पार्क नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड. ओके, इन अ पार्क नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड इन ईच रो शुड बी सेम ॲज नंबर ऑफ रोज ऑफ ट्रीज. म्हणजे जेवढे ट्री प्लांटेड केले, बघा इथे नंबर ऑफ ट्रीज जेवढे असतील तेवढेच रो असणार आहेत, बरोबर. समजा 5 नंबर ऑफ ट्रीज असतील तर रो किती किती असणार? 5 असणार. 4 असतील नंबर ऑफ ट्रीज तर रोज किती असणार? 4, बरोबर. असं जेवढे सेम असणार आहे. इफ 5 ट्रीज आर टू बी प्लांटेड इन ईच रो. एका रोमध्ये किती ट्री प्लांट करतोय तो? 5 ट्रीज. देन हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ ट्रीज रिक्वायर्ड. ओके, आता बघा असे 5 आणि इकडे याच्या लाईन पण किती आहेत? 5 आहेत. म्हणजे 5 × 5 किती ट्री रिक्वायर होणार? 25. 5 5 जा 25. बघा 5 5 असे बघा इथे 5 5 5 5 आणि 5 5 रो होणार ना, म्हणजे 5 5 जा 25 ट्री. दॅट इज ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इज हिअर. इन द रजिस्टर दॅट इज कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे तुमची प्रेझेंटी लावतात स्कूलमध्ये ते, त्याला कॅटलॉग बोलतात, बरोबर. रोल नंबर ऑफ परेश इज 8 अँड अँथनी इज 16 फ्रॉम द एंड. आता बघा, परेशचा रोल नंबर किती आहे? 8 आहे, आणि अँथनीचा काय आहे? 16 आहे. बघा, परेशचा रोल नंबर 8 अँड अँथनी 16 फ्रॉम द एंड. देअर आर 16 स्टुडंट्स बिटवीन परेश अँड अँथनी. आता बघा इथे पहिलं मी आधी एक काम करतो. परेश, सपोज हे एंड आहे, एंड आहे, इथे लास्ट स्टुडंट आहे म्हणजे एंड आहे. ओके, दिस इज युअर एंड, लास्ट स्टुडंट. ओके, प्रेझेंटी कशी देतात? फ्रॉम 1 1 2 3 4 अप टू लास्ट. ओके, आता काय म्हटलं? इन द रजिस्टर कॅटलॉग रोल नंबर ऑफ परेश इज 8 अँड अँथनी इज 16 फ्रॉम द एंड. आता इथे पहिला कोण असणार? एंडपासून घेतलं त्याने उलटं. एंडपासून परेश किती नंबरला आहे? परेश नंबर इज 8. ओके, अँड अँथनी इज 16 फ्रॉम द एंड. म्हणजे याच्या पुढे इथे अँथनी असणार आहे. ही किती नंबरला आहे? दिस इज 16 नंबर फ्रॉम द एंड. 16 नंबरला आहे एंडपासून. देअर आर 16 स्टुडंट्स. ओके, देअर आर 16 स्टुडंट्स बिटवीन परेश अँड अँथनी. आता ह्या परेश आणि अँथनीच्या मध्ये पुन्हा किती मुलं आहेत? 16 स्टुडंट्स आहेत, बरोबर. या दोघांच्या मध्ये किती स्टुडंट्स आहेत? देअर आर 16 स्टुडंट्स बिटवीन परेश अँड अँथनी. ओके, देन हाऊ मेनी टोटल नेम्स ऑफ स्टुडंट्स आर देअर इन द रजिस्टर. ओके, आता परत एकदा क्वेश्चन रीड करतो. इन द रजिस्टर कॅटलॉग रोल नंबर ऑफ परेश इज 8 अँड अँथनी इज 16 फ्रॉम द एंड. बरोबर, परेश 8 नंबरला आहे आणि अँथनी 16 फ्रॉम द एंड आहे. आता असं नाही, आपलं रॉंग झालं. इथे क्वेश्चनचा मिनिंग वेगळा आहे, बघा जरा समजून घ्या. परेश इज 8, परेश 8 कुठून नाही म्हटलेलं नाही, म्हणजे तो काय असणार आहे? अपपासून असणार. बघा जरा लक्ष द्या. स्टार्टिंगपासून परेश किती नंबरला असेल? परेश इज 8 नंबर फ्रॉम स्टार्टिंग. ओके,
Paresh 8 number from starting. And Anthony is 16 from the end. ही अँथनी काय आहे 16 नंबरला आहे एंडपासून. इथे लक्ष द्या, हा एंड आहे. दिस इज युअर एंड. कळलं का बघा, क्वेश्चनचा मिनिंग नीट समजून घेऊ आपण. एंडपासून अँथनी 16 नंबरला. ओके, दिस इज 16 नंबर फ्रॉम एंड. अँड देअर आर 16 स्टुडंट्स बिटवीन परेश अँड अँथनी. परेश आणि अँथनीच्या मध्ये पुन्हा किती स्टुडंट्स आहेत? 16 स्टुडंट्स आहेत. आता जरा लक्ष द्या, नीट समजून घ्या बघा. हे इथून इथपर्यंत किती स्टुडंट्स आहेत? 16 प्लस हे 16, बरोबर. 16 प्लस 16 किती झाले? 32 स्टुडंट्स, बरोबर. आणि फर्स्टपासून इथे परेशचा नंबर किती आहे? 8 आहे. आपण परेश पण धरला पाहिजे. इन बिटवीन म्हटलं आहे म्हणजे या दोघांच्या मध्ये 16 आहे. कळलं का? मग परेश पण धरला पाहिजे म्हणजे 32 प्लस 8. परत एकदा सांगतो बघा. फर्स्टपासून 8 परेशपर्यंत 8 स्टुडंट्स आहेत. इन बिटवीन परेश अँड अँथनी 16 स्टुडंट्स आहेत, बरोबर. आणि अँथनी इकडून किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे, बरोबर. काय म्हटलं? 16 फ्रॉम द एंड. या अँथनी पण 16 नंबरला आहे एंडपासून, म्हणजे इथून अँथनीपर्यंत 16 स्टुडंट झाले. इन बिटवीन परेश अँड अँथनी 16 स्टुडंट झाले. आणि फर्स्टपासून परेशपर्यंत 8 स्टुडंट झाले. म्हणजे 16 प्लस 16 प्लस 8 दॅट इज 32 प्लस 8 इज इक्वल्स टू देअर आर 40 स्टुडंट्स. अँड देअरफॉर युअर आन्सर इज ऑप्शन नंबर फर्स्ट, दॅट इज 40 students. Option number first. Okay, this one 40. Next question is, in the school playground trees were planted in a row at a distance of 5 meters each. Okay, total distance covered is 50 meters. Then how many trees were planted? Okay, आता इथे फॉर्म्युला काय बघा, याचं उलटं करायचं आहे. पहिलं आपण ट्रीजचं केलं होतं ना, त्याच्याबरोबर रिव्हर्स फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे कसं, कारण डिस्टन्स किती आहे बघा, 5 मीटर इच आहे ना. मग काय करणार? 50 डिवायडेड बाय 5. काय करायचं? 50 डिवायडेड बाय 5 प्लस 1. आता 50 अपॉन 5 बघा, 5 1 जा 5, 5 10 जा 50, दॅट इज 10 प्लस 1. आन्सर इज 11. फॉर्म्युला कळला. टोटल किती ट्रीज आहेत? 50 डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन इच ट्री दॅट इज 5 प्लस 1. प्लस 1 का केलं? कारण हे टोकाचे असतात ना, त्याच्यामध्ये डिस्टन्स 0 असणार ना, डिस्टन्स काही नसणार, म्हणून प्लस 1. म्हणजे किती येणार? 10 प्लस 1 दॅट इज 11. ऑप्शन नंबर 4 इज युअर आन्सर. नेक्स्ट इज, इन द गार्डन ट्रीज ऑफ मँगो, जॅकफ्रूट, पपया, चिक्कू अँड गवा वेअर प्लांटेड इन ऑर्डर रिस्पेक्टिव्हली इन अ रो. म्हणजे बघा, फर्स्ट नंबर मँगो, सेकंड नंबर जॅकफ्रूट, थर्ड नंबर इज पपया, फोर्थ नंबर इज चीकू, फिफ्थ नंबर इज गवा. ओके, असे 1 to 5 इन ऑर्डर रिस्पेक्टिव्हली इन अ रो. देन विच फ्रूट ट्री इज ॲट 34 प्लेस. मी फॉर्म्युला काय सांगितला होता? 34 डिवायडेड बाय टोटल नंबर किती आहे? 5 डिवायडेड बाय 5 करायचं, बरोबर. 34 अपॉन 5, 5 6 जा 30. फॉर्म्युला सांगितलं होता मगाशी, 5 6 जा 30. रिमाइंडर इज 4. आणि काय सांगितलं होतं? जो भी रिमाइंडर बचेगा, म्हणजे जो पण रिमाइंडर राहील दॅट प्लांट. रिमाइंडर किती आहे? 4 आहे. फोर्थ नंबर प्लांट इज चिक्कू. अँड देअरफॉर युअर आन्सर इज चिक्कू. नाउ नेक्स्ट वन, देअर आर 18 गर्ल्स बिहाइंड सुलोचना. म्हणजे सुलोचनाच्या मागे किती आहेत? 18 गर्ल्स आहेत. आपण एक डायग्राम काढू बघा. इथे ही सुलोचना आहे, बरोबर. सुलोचना. ओके, 18 गर्ल्स बिहाइंड सुलोचना. या सुलोचना ही समजा एक नंबर मानूया, तिचा 1 नंबर. तिच्या मागे म्हणजे तिच्या पाठीमागे किती आहेत? 18 गर्ल्स आहेत. इकडे 18 मुली उभ्या आहेत, बरोबर. 18 गर्ल्स बिहाइंड सुलोचना. अँड 5 गर्ल्स इन फ्रंट. म्हणजे हिच्या पुढे किती आहेत? 5 आहेत. बघा, परत सांगतो. सुलोचना इथे उभी आहे, ही फर्स्ट नंबर समजू आपण. हिच्या मागे 18 आहेत रांगेमध्ये, क्यूमध्ये. आणि तिच्या पुढे किती आहेत? 5 गर्ल्स आहेत. ओके, देअर आर 8 गर्ल्स बिटवीन सरिता अँड सुलोचना. आता सरिता आणि सुलोचनाच्या मध्ये किती गर्ल्स आहेत? 8 गर्ल्स. आता सरिता आणि सुलोचना. आता सरिता कुठे आली? तर सरिता सुलोचनाच्या मध्ये 8 आहेत. म्हणजे इकडे तर असणार नाही बघा, इकडे 5 आहेत. म्हणजे सरिता जी आहे ती इथे कुठेतरी असणार आहे. इथे मी लिहितो सरिता.
दिस इज युअर सरिता, शी इज हिअर. ओके, सरिता, ही सरिता आहे. देअर आर हाऊ मेनी गर्ल्स? 8 गर्ल्स बिटवीन सरिता आणि सुलोचना. ही सुलोचना तुमची. या सुलोचना आणि सरिताच्यामध्ये किती गर्ल्स आहेत? 8 गर्ल्स आहेत. ओके, 8 गर्ल्स. व्हॉट इज द पोझिशन ऑफ सरिता फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द रो? आता जरा लक्ष द्या. सरिता आणि सुलोचनाच्यामध्ये 8 स्टुडंट्स आहेत, बरोबर. दोघांच्या इन बिटवीन म्हटलं म्हणजे दोघांच्यामध्ये 8 आहे. इकडे किती आहेत बघा. पहिले हे इथे किती आहेत? 5 आहेत. एवढं कळलं? 5 प्लस सुलोचनाचा नंबर 1 म्हणजे 5 + 1 6 झालं, बरोबर. प्लस ह्या दोघींच्यामध्ये इन बिटवीन देम किती आहेत? 8 आहेत. प्लस 8 एवढं तर कळलं. म्हणजे 5 + 1 किती येणार? 6. ओके, 6 + 8 14 झाले, बरोबर. म्हणजे ह्या सरिताच्या मागेपर्यंत इथपर्यंत 14 झाले. आणि सरिताचा नंबर मग किती असणार आहे? 14च्या नेक्स्ट नंबर 14 इज 15. परत एकदा बघा कसं केलं. बघा पहिले किती होते? सुलोचनापर्यंत 5 स्टुडंट्स. सुलोचना 6 नंबर. इन बिटवीन सुलोचना and Sarita 8 students. Therefore 6 + 8 is 14. And number of Sarita. सरिताचा नंबर किती येणार मग? 15 येणार. आणि therefore answer number is 4. For a parade on ground. ग्राउंडमध्ये एक परेड होती. परेड ऑन ग्राउंड. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो इज सेम ॲज द नंबर ऑफ रोज. म्हणजे रोमध्ये जेवढे स्टुडंट्स असणार आहेत तेवढेच काय असणार आहेत? रो असणार आहेत. ओके, एक मिनिट हा. इन अ रो ऑफ 35 म्हणजे 35 स्टुडंट्सचा एक रो आहे. त्याच्यामध्ये सचिन काय बघा. सचिन कोणत्या नंबरला आहे लिहिलेला आहे? एक मिनिट हा. सचिन कुठे गेला? सचिन इन अ रो सेम ॲज द एक नाही करत. 3rd प्लेस फ्रॉम द लेफ्ट फ्रॉम द स्टुडंट हु इज इन द मिडल ऑफ द रो. म्हणजे सचिन मिडलला जो काय स्टुडंट्स आहे त्याच्यापासून किती प्लेसला आहे? 3rd प्लेसला आहे, बरोबर. मग आता आपण एक डायग्राम ड्रॉ करू म्हणजे कळेल. बघा कळलं काय? नाही काय झालं? नाही कळलं? बघा परत एकदा बरं. ठीक आहे, मला कळलं. परत सांगतो बघा जरा. त्याला नाही कळलं हो सर, मला पण कळालं. खूप इझी होतं. हे बघ, एक बघ सानिका, जरा तुला नाही कळलं ना? कोण बोललं? सानिकाच ना? हे बघ, हा मध्ये किती येणार नंबर? मधला नंबर किती येणार? 35 मध्ये 18 येणार की नाही? 18 पासून लेफ्टला 3rd जा म्हणजे 18, 17, 16 आणि 15, बरोबर ना. 15 नंबरला येणार. मग आता 15 नंबर कुठे आहे याच्यामध्ये? आन्सरमध्ये बघ, इथे 2nd आहे आणि 4th आहे. आता जर का आपण समजा 4th ऑप्शन घेतला धरून चल, तर 15 + 14 किती येतं? 29 येतं. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. 4th ऑप्शन येणार नाही. कळलं का? का ते असं करायचं आपल्याला कळत नाही तर हा ऑप्शन येणार नाही. हा तर येणार नाही. याच्यामध्ये 15 नाही आहे. याच्यामध्ये 15 आहे पण फर्स्टला आहे. आपल्याला 2nd 15 पाहिजे. म्हणजे राहिला कोणतं ऑप्शन? 2nd ऑप्शन. कळलं का सानिका? असं करायचं आपल्याला कळत नसेल तर. इझी मेथड, कट मेथड, ऑप्शन कट मेथड म्हणतात त्याला. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज बघा. फॉर अ परेड ऑन द ग्राउंड द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो इज सेम ॲज द नंबर ऑफ रोज. म्हणजे जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत तेवढेच रोज आहेत. मग आपण इथे काय करणार? 16 × 16 किती येतं आन्सर? 256, बरोबर. आता काय विचारलं आहे बघा. इफ देअर आर 16 स्टुडंट्स म्हणजे 16 × 16 256. फाइंड द टोटल नंबर ऑफ लेग्स. एका माणसाला किती पाय असतात? एका विद्यार्थ्याला 2. मग 256 × 2 किती येणार आन्सर? 512. दॅट इज युअर आन्सर. इज इन अ रो 23 स्टुडंट्स आर स्टँडिंग. एका रो मध्ये किती स्टुडंट्स स्टँडिंग आहेत? 23 स्टुडंट्स. ओके, इन अ रो 23 स्टुडंट्स वेअर स्टँडिंग. 23 स्टुडंट्स आपण स्टँडिंग आहेत रो मध्ये. आता पुढे बघा. रवी इज स्टँडिंग एक्झॅक्टली इन द मिडल पोझिशन. आता मी सांगितलं होतं मिडल पोझिशन कशी काढायची? तर 23 + 1 करायचा, बरोबर. +1 डिवायडेड बाय 2 दॅट इज 24/2. आन्सर इज 12. म्हणजे मिडल पोझिशन काय येणार आहे? 12. आता बघा आपण इथे डायग्राम काढू. मिडल पोझिशन काय आहे? 12th आहे, बरोबर. मिडल पोझिशन इज 12. रवी स्टँडिंग एक्झॅक्टली इन द मिडल पोझिशन म्हणजे हा आपला रवी आहे. दिस इज युअर रवी. कोण तुमचा फ्रेंड असेल तो, दॅट इज युअर रवी. पूजा इज स्टँडिंग टू हिज राईट.
आता पूजा जी आहे ती रवीच्या राईट साईडला इथे पूजा आहे, ही तुमची पूजा, बरोबर. व्हॉट इज द पोझिशन ऑफ पूजा इन द रो फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता पूजाची पोझिशन कोणती असणार आहे गिवन ऑप्शनमध्ये. बघा, एक तर पूजाची पोझिशन आपण बिगिनिंगपासून बघा इकडून स्टार्ट केलं तर किती येणार बघा, 1 पासून ही 12, मग पूजा किती येणार, 13 येणार. ऑप्शनमध्ये 13 आहे का, नाही, बरोबर. म्हणजे इकडून मोजायचं नाही. मग आता इकडून काउंट करूया आपण. इकडून फर्स्ट, सेकंड, 3 असं काउंट केलं तर इथे 12 आहे. म्हणजे इथे किती असला पाहिजे, 12च्या आधी 11 ना. म्हणजे पूजाची पोझिशन काय असणार, 11. ओके. 13 पण आन्सर येऊ शकतं, पण ऑप्शनमध्ये 13 नाही आहे, म्हणून पूजाची पोझिशन काय असणार आहे, 11 असणार आहे. क्वेश्चन नंबर 14 इज देअर आर सम गर्ल्स स्टँडिंग इन अ रो. म्हणजे एका रोमध्ये काही मुली काय उभ्या आहेत, बरोबर. क्वेश्चन नंबर 14, देअर आर सम गर्ल्स स्टँडिंग इन अ रो. शबाना सेज आय एम 7th इन अ रो फ्रॉम द एंड. बघा, ही 7th आहे फ्रॉम द एंड, बरोबर. आता आपण एक काम करू, अशी डायग्राम काढू. हे एंड आहे सपोज, दिस इज एंड ऑफ रो. हां, आणि ही कोणत्या पोझिशनला आहे, 7th पोझिशनला आहे. हिच्या मागे किती असतील, 6 असतील, बरोबर. ही कोण आहे, शबाना. इथे एस लिहितो मी समजायला. आय एम 7th इन द रो फ्रॉम द एंड अँड शकीला सेज आय एम द 12th प्लेस फ्रॉम द बिगिनिंग. बघा, 12th प्लेस फ्रॉम द बिगिनिंग and 2nd place before me. I am at 12th place from the beginning and Shabana is at 2nd place before me. म्हणजे हिच्या आधी 2nd प्लेसला कोण आहे, ही पहिलीवाली मुलगी आहे शबना, बरोबर. ती हिच्या आधी 2nd प्लेसला आहे, म्हणजे ही इथे असेल, बरोबर. तर हिच्या आधी 2nd प्लेस, दिस इज 1st प्लेस अँड दिस इज 2nd प्लेस, इथे असेल ही, बरोबर आहे. आणि पुन्हा काय म्हटलं आहे, बिगिनिंगपासून किती आहे, ती 12th प्लेसला आहे. म्हणजे ह्या बिगिनिंगपासून ते बघा इथपर्यंत, इथेपर्यंत किती असणार आहे, 12 स्टुडंट्स असणार, बरोबर. बघा, बिगिनिंगपासून इथेपर्यंत 12 झाले. आता ही 2nd पोझिशनला आहे, म्हणजे बघा इथे बघा ही 7th आहे. म्हणजे ही पोझिशन किती असणार, इथे 1 लिहिलं आहे, तिथे 6 असणार. म्हणजे हिची पोझिशन किती असणार, एंडपासून 5th असणार, बरोबर. एंडपासून 5th पोझिशन असणार. एवढं कळलं. आता काय विचारलं आहे बघा, फाईंड हाऊ मेनी गर्ल्स आर देअर इन अ रो. आता जरा लक्ष द्या, रोमध्ये किती मुली आहेत विचारलं आहे. आता आपण एक काम करू, ह्या मुलीपर्यंत, हां, शकीलापर्यंत किती आहेत बघा. आपण म्हटलं आहे किती दिलं आहे त्यांनी, 12th. तिथपर्यंत 12th आहेत. एवढं कळलं, 12th आहे. आणि ही जी शाकिला जी आहे ती इकडून कितव्या नंबरला आपण काढली बघा, 5thला. का 5thला, ही 7, 6 आणि 5th. मग आता शाकिलाच्या आधी इकडे किती मुली असणार, 5च्या आधी 4 असणार ना. म्हणजे 12 इकडे वर झाल्या, तिच्या मागे 4, म्हणजे 12 + 4 दॅट इज 16 स्टुडंट्स. आन्सर इज 16 स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज इन अ रो इफ आफ्टर फर्स्ट बॉय देअर इज 1 गर्ल. एका बॉय नंतर, एका मुलानंतर एक मुलगी आहे. हां, आफ्टर 2nd बॉय देअर आर 2 गर्ल्स, आफ्टर 3rd बॉय देअर आर 3 गर्ल्स अँड सो ऑन. इन दिस वे देअर आर 36 स्टुडंट्स स्टँडिंग इन अ रो. देन हाऊ मेनी बॉयज आर देअर इन अ रो. आता जर आपण नीट डायग्राम करू बघा. पहिला फर्स्ट बॉय, मी एक काम करतो, व्हर्टिकल लाईन आहे ती बॉयला करतो. फर्स्ट बॉय, देअर इज 1 गर्ल्स. मग इथे नंबर, गर्ल्सला नंबर टाकतो, 1 गर्ल, इथे 1 मुलगी, एक मुलगी. देन आफ्टर 2nd बॉय, इथे हा 2nd बॉय. 2nd बॉय म्हणजे 2 बॉय नाही आहेत, एकच बॉय आहे, कळलं का. हा फर्स्ट, हा 2nd. या 2nd बॉय नंतर किती मुली असणार आहेत, गर्ल्स, 2 गर्ल्स. देन आफ्टर 3rd बॉय, हाऊ मेनी गर्ल्स, 3 गर्ल्स. ओके. आफ्टर 4th बॉय, हाऊ मेनी गर्ल्स, 4 गर्ल्स. देन आफ्टर 5th बॉय, हाऊ मेनी गर्ल्स, 5 गर्ल्स. ओके. देन आफ्टर 6th boy, how many girls are there, 6 girls are there. Okay. Then after 7 boy, how many girls are there, 7 girls. After 8 boy,
हाऊ मेनी गर्ल्स आर देअर 8. आता जरा लक्ष द्या, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर 36. आपण जरा काउंटिंग करू. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 केलं काउंटिंग, तर किती येणार बघा. 8 + 7 15, 15 + 6 21, 21 + 5 26, 26 + 4 30, 30 + 3 33, 33 + 2 33, 34 35 + 1 36, बरोबर. 36 स्टुडंट झाले, बरोबर ना. आता 36 झाले स्टुडंट्स. आता काय म्हटलं आहे, हाऊ मेनी बॉयज आर देअर इन अ रो. आता रोमध्ये बॉईज किती आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 and 8 boys. Answer is option number 2, that is 8. Next is Meena is standing in the middle of the row and she is at 7th position. Then how many students are there in the row. हे तुम्हाला करता येईल. मी काय सांगितलं होतं, 7 × काय करायचं 2, बरोबर. 14 आणि -1, दॅट इज 13 स्टुडंट्स, बरोबर. आन्सर इज 13 स्टुडंट्स. देन नेक्स्ट इज देअर आर 23 गर्ल्स इन अ रो. मनाली इज इन द मिडल ऑफ द रो. देन व्हॉट इज द पोझिशन ऑफ मनाली. हे तुम्हाला सॉल्व करता येईल, बरोबर. 23 + 1 दॅट इज 24/2, दॅट इज 12. ऑप्शन नंबर 4, व्हेरी इझी. देन इन अ रो सविता सिरियल नंबर इज 8 फ्रॉम लेफ्ट अँड 9 फ्रॉम राईट. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर. सविता जी आहे ती 8 फ्रॉम लेफ्ट आहे, म्हणजे 8वी आहे. मग हिच्या मागे किती असणार 7. 9 फ्रॉम राईट म्हणजे हिच्या मागे पण किती, इकडे पुढे किती असणार 8. 7 + 8 इज 15. ओके, 15 + this is 1. 15 + 1 is 16. Answer is option number 2. In this way, see all these questions. Question number 4, solve yourself. Okay, explanation is given. Then question number 5 is also same method. Question number 6 is also by same method. Then question number 7 by doing same method. Total number plus 1/2. हा फॉर्म्युला मी सांगितला होता ना, तोच फॉर्म्युला आहे बघा. ओके. देन नेक्स्ट इज same method. Between 16 and 25 trees there are 9 parts and 10 meter each. 9 10s are 90 meter. Then question number 9, middle number multiply by 2 minus 1. Total students. Formula is middle number multiply by 2 minus 1. Remember this formula. Okay, पहिलं स्टार्टिंगच्या प्रॉब्लेममध्ये घेतला होता आपण, तोच फॉर्म्युला इथे दिला आहे बघा. हां. देन नेक्स्ट 10 क्वेश्चन सेम मेथड. ओके. Then question number 11, solve yourself. Question number 12, explanation is given here. Okay. Then question number 13, same method. Question number 14 पण घेतलेला आहे, तुम्हाला नंबरिंग टाकायचं 1 2. ओके, इन दिस वे 3 4 5. डू दॅट थिंग number by numbering. Then question number 15, same method. Okay, do this all 15 question yourself.